नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्रातील घाट. तर महाराष्ट्रातील घाट पाहण्याआधी आपण पाहू नेमकं घाट म्हणजे काय. तर घाट म्हणजे खिंडीतून वाहतुकीसाठी तयार केलेला मार्ग म्हणजेच घाट होय. तर आता आपण पाहू महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे घाट. धुळे आणि औरंगाबादला जोडणारा घाट म्हणजे औटरम घाट, त्यालाच आपण कन्नड घाट असंही म्हणतो. नाशिक आणि धुळेला जोडणारा लळिंग घाट. त्यानंतर ठाणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा घाट म्हणजे शीरघाट. नाशिक आणि पुणे या दोन शहराला जोडणारा घाट म्हणजे चंदनपुरी घाट. ठाणे आणि अहमदनगर यांना जोडणारा एक घाट आहे, तो म्हणजे माळशेज घाट, जो की पावसाळ्यामध्ये खूप फेमस आहे, जिथे लोक खूप जण भेट देतात पावसाळ्यामध्ये. नंतर पुणे आणि मुंबईला जोडणारा घाट म्हणजे बोरघाट. नाशिक आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा घाट म्हणजे कसारा घाट, त्यालाच आपण थळघाट असेही म्हणतो. पुणे आणि बारामतीला जोडणारा दिवे घाट. पुणे आणि रायगडला जोडणारा रायगड घाट. पुणे आणि साताऱ्याला जोडणारा घाट म्हणजे खंबाटकी घाट होय. महाड आणि पुणेला जोडणारा वरंदा घाट. महाड आणि महाबळेश्वरला जोडणारा घाट म्हणजे आंबेनळी घाट होय, त्यालाच आपण पारघाट असेही म्हणतो. पाचगणी आणि वाईला जोडणारा पसरणी घाट. चिपळूण आणि कराडला जोडणारा कुंभारली घाट. रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा रामघाट. आणि एक अत्यंत महत्त्वाचा ज्याच्यावर क्वेश्चन वारंवार येतात, तो म्हणजे हनुमंते घाट, जो की कुडाळ आणि कोल्हापूर या दोन शहरांना जोडतो. त्याच्याच खालोखाल एक महत्त्वाचा घाट म्हणजे फोंडा घाट. कोल्हापूर आणि पणजीला जोडणारा घाट म्हणजे फोंडा घाट होय. असाही क्वेश्चन येतो की सावंतवाडी आणि कोल्हापूरला जोडणारा घाट कोणता, तर त्याचाही आन्सर हेच आहे की फोंडा घाट. सावंतवाडी आणि बेळगावला जोडणारा आंबोली घाट. या टॉपिकवर असाही क्वेश्चन येतो, तो म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरता क्रम लावा. तर या नोट्सद्वारे मी तुम्हाला अत्यंत शॉर्ट आणि अत्यंत छानपैकी असे उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरता क्रम लावून दिलेला आहे. हे जर तुम्ही वाचून व्यवस्थित केलं तर तुमचा एक क्वेश्चन चुकला जाणार नाही.